दोन्ही बंधू या ठिकाणी विजयी झालेत. कणकवलीच्या मतदारांचा मनापासून हा एकट्याचा विजय कधीच नसतो. जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे. आज भावना त्यांची लॉयल्टी दाखवून आमच्या बरोबर राहिले आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी बरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो. आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे. आंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती, ती डिक्लेअर झालेली आहे आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे. कारण तिथे आमचं गेल्या 5 वर्षात आमदार आमचे नाही, कुठली सत्ता हातात नाही, कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले. निसटता पराभव मला वाटतं आमचा धारूरमध्ये झालेला आहे आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिले माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे. पण मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे. गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत. तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला. त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांचे मनापासून आभार मानते. काही विरोधकांनी टीका देखील केली होती. मात्र आजच्या सगळ्या विजयाकडे कसं बघता? बीडमध्ये पण चांगलं हे चालू आहे आणि बीडमध्ये पण एंट्री होण्याची शक्यता आहे. हे पण मी आता जय पराभव थोडक्यात झाला तरी पण आम्ही तिथे म्हणजे लोकल शक्ती असताना देखील आणि आमच्याकडे आता समजा आता मी जिल्ह्याची पालकमंत्री जालन्याची आहे, तर जिल्ह्यामध्ये असं कुठल्याही गोष्टीवर मी प्रभाव नव्हते टाकू शकत किंवा मी फंड देऊ शकत नव्हते. माझ्या कार्यकर्त्याला मी 1 पत्र नाही देऊ शकले, 5 लाखाचा फंड नाही देऊ शकले गेल्या 10 वर्षामध्ये. तरी हे कार्यकर्ते एकजूट राहिले आणि त्यांनी विजय मिळवला. तर ते मला वाटतं हे सर्वस्वी अत्यंत आनंदाचा आणि त्यांच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या लॉयल्टीचा विजय आहे. आणि बीड जिल्ह्याचे लोक हे आमच्यावर भरभरून आशीर्वाद देत आहेत, हे याच्यातून सिद्ध होतं. लोकनेत्या पंकजाताई भाजप देशात 1 नंबरचा पक्ष आहे, राज्यात 1 नंबरचा पक्ष आहे आणि भाजप 1 नंबरचाच पक्ष राहील. भाजप 1 नंबरचा असल्यामुळे विकास 1 नंबर होईल आणि जनतेला चांगले भविष्यामध्ये दिवस देण्यासाठी आणि वर्तमान चांगला ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं योगदान देशामध्ये, राज्यामध्ये, अगदी गावाखेड्यामध्ये आहे. विरोधकांनी टीका देखील केली होती. कसं बघता टीकेकडे आता? आज मी टीकेकडे पाहतच नाही. मी आपलं काम करते आणि जे आहे ते परिश्रमाने करते. विजय सुद्धा तेवढ्याच नम्रतेने स्वीकारते, पराभव सुद्धा तेवढ्याच म्हणजे धैर्याने स्वीकारते. असा माझा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. ऐनवेळी आपण बीडमध्ये योगेश्वरकडे दुरा दिली आणि ती यशस्वी होती. खूप चांगलं झालं. मी तेच म्हणते की आम्ही जिथे 5-10 हजार मतं घेऊ शकत होतो, आज तिथे आम्ही 8,500-9 हजारांनी लीडवर आहोत. आणि मी तेच सांगते की सत्ता केंद्र कुठल्याही भारतीय जनता पार्टीकडे नसताना, आता मी मंत्री आत्ता वर्षापूर्वी झाले पण मी माझ्या जिल्ह्याची पालकमंत्री देखील नाही झाले, तरी या जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काहीच ताकद देऊ शकत नसतानाही भाजपच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानते. काही ठिकाणी कडक आमची चालली आहे फाईट, बघू आता काय निकाल. परळीकडे संबंध राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि राहिलं देखील असणारच आहे. मात्र खासदारांनी आता देखील टळ ठोकून देखील प्रचार केलेला आपण पाहिलेला. ताई कसं बघता सगळ्या बीडकडेच लक्ष असतं राज्याचं. बीडमध्ये काय चाललंय, बीडमध्ये काय चाललंय, तर ठीक आहे, हरकत नाही. बीड हा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी जिल्हा आहे. फक्त आता या बीड जिल्ह्याच्या विकासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, बीड जिल्ह्याच्या भल्याकडे लक्ष द्यावं. बीड जिल्ह्यावर, बीड जिल्ह्याच्या मातीतून काम करणारे बीड जिल्ह्यावर प्रेम करू शकतात, बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात आणि प्रमुख नेतृत्व आता देशाची मोठी पार्टी भाजप आहे, त्यामध्ये प्रमुख कोर कमिटीमधली मी आहे. मला इथे लढणं गरजेचं होतं.